आजही आमच्या पक्षातला कोणताही निर्णय मोदी नाही ठरू शकत. केव्हा आमच्या पक्षाचा पुढला अध्यक्ष कोण येईल कोणीच सांगू शकत नाही. तुमच्या पक्षाचा पुढला अध्यक्ष कोण हे छोटा माणूस देखील सांगू शकेल. म्हणजे मी टीका नाही करत आहे, इकडे आपल्याला घेऊ नका. पवार साहेबांनी लोकशाहीवर श्रद्धा ठेवून, मी आता गमतीने म्हणलं की साहेब कुशल संघटक आहे, ते नेहमी सरदारांना एकत्रित केलं. आमच्या पक्षामध्ये काँग्रेस आणि आमच्या पक्षामध्ये जे ग्रामपंचायतीत निवडून नाहीये ते लोकसभेत निवडून येतात, कारण आमचा पक्ष हवेवर चालतो. हे खरं आहे, कारण आमच्याकडे कुणाला पण पवार साहेबांनी जेवढे लोक निवडले तो प्रत्येक जिल्ह्यातला दमदार नेता, तोही हुशार आहे. पवार साहेबांवर किती दिवस राहायचं, केव्हा राहायचं, केव्हा सोडायचं हे कॅल्क्युलेशन करतात. पण पवार साहेबांना माणसाची पारख आहे. त्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन देखील त्यांनी शक्तिशाली नेते संघटित केले, टिकवले, बरोबर घेतले आणि राज्य केले.